नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि। इंद्रियानिंद्रियार्थेषु वर्तन्ते धारयन्। एरवी अनेकांची आपरी तोही एक शरीरी। अशेषाही व्यापारी वर्तत दिसे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जो निष्काम कर्मयोगाचा अनुसरण करतो त्या कोणत्याही प्रकारचं दुःख संबंध न ठेवता अगदी संन्यास योगाने प्राप्त होणारं मोक्ष नावाचं फल सहजगत्या प्राप्त होतं। परंतु जो निष्काम कर्मयोगाने गेलेला नाही त्याला मात्र ही फलप्राप्ती होण्यासाठी कष्ट पडतात। आणि म्हणून जो योगयुक्त आहे, ज्याचं अंतःकरण अत्यंत विमल शुद्ध झालं, ज्याने आपल्या शरीर संघातावर विजय संपादन केला, सर्व प्रकारची इंद्रिय जिंकून घेतली, असा असणारा साधक किंवा महात्मा सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये असणारं जे परब्रह्म, त्या परब्रह्माला आपल्या आत्मत्वाने जाणतो। ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं अशा महात्म्याकडून प्रारब्ध बलाने कोणतंही कर्म झालं तरी ते कर्म त्याला लिप्त करत नाही। कारण का? आपल्या स्वतःच्या स्वरूपा वाचून तो कर्ता, कर्म आणि कर्तव्य या त्रिपुटीला वेगळं पाहत नाही। जर मनुष्याने भेदाने पाहिलं की त्याला कोणत्याही प्रकारचा बाध प्राप्त होऊ शकतो, पण जर भेदाचा अभाव असेल तर त्याला कोणत्याही प्रकारे दोष लागत नाही। ज्याप्रमाणे आपलेच दात असतात आणि आपल्या दाताखाली आपली जीभ कधीकधी चावली जाते, परंतु तत्संबंधाने आपण दाताचा द्वेष नाही करत। कारण का? ते दातही आपलेच आहे, ओठसुद्धा आपले आहे किंवा जीभही आपली आहे। एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही। किंवा समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा काही आकाराने मोठ्या असतात, काही आकाराने लहान असतात। मोठ्या लाटा लहान लाटांना गिळंकृत करतात असं काठावर बसणाऱ्या लोकांना दिसतं, पण तत्वतः मात्र कोणतीही लाट दुसऱ्या लाटेला बाद करू शकत नाही। कारण पाणी रूपाने दोन्हीसुद्धा एकच आहे। जर एकत्व पाण्यामध्ये असेल तरीसुद्धा बाधतेचा व्यवहार होत नाही। किंवा अग्नीच्या द्वारे अग्नी पोळला जात नाही, पाण्याच्या द्वारे पाणी बुडवलं जात नाही। तसं एकत्वामध्ये त्रिपुटीचा अभाव असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं द्वेष किंवा कोणत्याही प्रकारचा भाव त्या महापुरुषाला कर्मसंबंधाने लागत नाही। आता करता कर्म करावे खुंटले तया स्वभावे। आणि प्रारब्ध बलाने करी जरी आघवे तरी अकर्ता तो। कर्म तर करायचे आहे, कर्म करायचं म्हटलं की तो करता होतो की नाही। परंतु ज्ञानी पुरुषाचं अपूर्व लक्षण असं आहे, तो सर्व प्रकारची कर्म करतो, पण कर्म करूनसुद्धा तो अकर्ता आहे। यामध्ये सत्ताभेद मानावा लागतो। तो जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याची व्यावहारिक सत्ता आहे किंवा प्रातिभासिक सत्ता आहे, आणि जेव्हा तो अकर्ता भावामध्ये असतो तेव्हा ती पारमार्थिक सत्ता आहे। सत्ता म्हणजे अस्तित्व। अस्तित्वाचे 3 प्रकार। एक आहे पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता। ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो ती आहे व्यावहारिक सत्ता। ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, जे खोटं ठरतं, त्याला म्हणतात प्रातिभासिक सत्ता। ज्याचा कोणत्याही कालामध्ये बाध होत नाही, जे खोटं ठरत नाही, त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता। पारमार्थिक सत्तावान केवळ ब्रह्म आहे। परब्रह्माला सोडून ईश्वर निर्मित असणारं जग हे व्यावहारिक सत्तेतलं आहे, त्याचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो। आणि स्वप्नस्थ पदार्थ हे प्रातिभासिक सत्तेतले आहे। जर सत्ताभेद असेल
तर साधक बाधक व्यवहार घडत नाही. समजा स्वप्नामध्ये एखाद्या पुरुषाला अमृत मिळालं तर तो जागृतीमध्ये अमर होत नाही. स्वप्नात एखाद्याला धन प्राप्त झालं तर तो जागृतीमध्ये श्रीमंत होत नाही. स्वप्नात राज्य मिळालं तर जागृतीमध्ये कोणी त्याला भेट देण्याकरता शुभेच्छाचा वर्षाव करत नाही. किंवा स्वप्नामध्ये एखाद्याला मृत्यू प्राप्त झाला तर जागृतीमध्ये आल्यानंतर तो रडतही नाही. का? स्वप्नातलं असणारं अमृत, स्वप्नातला निधान, स्वप्नातलं राज्य आणि मरण याची सत्ताच मुळामध्ये प्रातिभासिक आहे. आणि प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ व्यावहारिक सत्तेतल्या जागृतीला जर कोणताही भेद निर्माण करू शकत नसेल तर त्याच अनुषंगाने कैमुत्तिक न्यायाने विचार केला तर प्रातिभासिक सत्तेतला असणारं कर्म पारमार्थिक सत्तेतल्या महापुरुषाला काय दोष निर्माण करणार आहे? करी जरी आघवे तरी अकर्ता तो. कोणती कोणती कर्म करतो तो? सगळ्या प्रकारची कर्म करतो. पश्यन पाहत असताना, शृण्वन ऐकत असताना, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन सुगंध ग्रहण करीत असताना, अश्नन कोणताही पदार्थ खात असताना, गच्छन चालताना, स्वपन म्हणजे स्वप्न याचा अर्थ निद्रा घेत असताना, श्वसन श्वास घेत असताना, प्रलपन बोलताना, विसृजन काही विसर्जन करतो, त्याग करतो, गृह्णन ग्रहण करत असताना, उन्मिशन निमिषन्नपि आपल्या डोळ्यांची पापण्यांची उघडझाप करत असताना तो मानतो आहे. इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. सर्व प्रकारची इंद्रिय आपापल्या अर्थामध्ये वर्तन करत आहे इति धारयन अशी धारणा करून तत्ववेत्ता युक्त असणारा न एव किंचित करोमि इति, मी कोणत्याही प्रकारचं कर्म करत नाही इति म्हणेत, असं तो मानतो किंवा असं मानावं. कोणत्याही प्रकारचं कर्म तो करत नाही. ज्याने तत्वाला जाणलेलं आहे त्याला म्हणतात तत्वविद. आणि त्या तत्वाला ब्रह्म म्हणतात. त्या परब्रह्माला जाणत असेल तर त्याला ब्रह्मविद म्हणतात. किंवा देहांद्या इंद्रियाच्या संघातापासून आपल्या स्वरूपाला जो जाणतो त्याला आत्मविद असं म्हणतात. हे सगळे एका अर्थानेच आहे. आत्मविद, ब्रह्मविद, तत्वविद या सगळ्या शब्दांचे अर्थ एकच आहे. पण तत्व त्याला म्हणतात की सर्वांचा निषेध झाल्यानंतर, म्हणजे सर्वांना बाजूला सारल्यानंतर, सर्वांचा परित्याग केल्यानंतर ज्याचा परित्याग होऊ शकत नाही त्याला तत्व असं म्हणतात. व्यवहारातलं उदाहरण आहे. आपण आपल्या खोलीतल्या सगळ्या वस्तू नेऊ शकतो, बाजूला काढू शकतो, पण त्या खोलीमध्ये असणारं आकाश त्याला आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. ते भौतिक आकाशसुद्धा एक प्रकारे तत्व आहे. तसं कार्यात्मक जगताचा, त्याचं कारण असणारं अविद्या किंवा माया या सर्वांचा निराश झाल्यानंतर ज्याचा निराश होऊ शकत नाही त्याला तत्व असं म्हणतात. आणि हे विचारांती कळून येतं. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचार करत असताना सगळ्या प्रपंचाचा निराश होतो आणि ज्याचा तत्वतः कधीही निराश होत नाही त्याला आपण तत्व, खऱ्या अर्थाने त्याला तत्व असं म्हणतात. या तत्वाला ज्याने आत्मत्वाने जाणलं आहे, प्रपंचाचा निराश झाल्यानंतर जे परब्रह्म तत्व शिल्लक राहतं ते परब्रह्म माझ्यापेक्षा वेगळं नसताना मीच आहे असा ज्याचा बोध त्याला म्हणतात तत्वविद किंवा आत्मविद, ब्रह्मविद. आणि तो मानतो आहे की सगळे इंद्रिय आपापल्या विषयामध्ये रममान होतात, स्वरूपाने मी मात्र काही करत नाही, कारण तो पारमार्थिक सत्तेमध्ये जागा झालेला आहे. आणि भगवान म्हणतात अर्जुना, देहामध्ये असताना त्याला आपल्या देहाचं स्मरण नाही. आपण 8व्या अध्यायामध्ये एकदा उभी पाहिली होती. आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवन तयाचे, मनोनी प्रतितीच्या पोटीचे पाणी न हाले. देह जिवंत असताना सुद्धा तो देह जिवंत आहे न माझा आहे किंवा मी आहे अशी ज्याला अजिबात जाणीव नाही, त्याच्या ठिकाणी देहाचं स्मरण नाही, तर देहाच्या हातून घडणारे कर्म आणि त्या कर्माचं कर्तृत्व कसं काय त्याच्याकडे उरेल? उरूच शकत नाही. असं अलिप्तपणाचं, परब्रह्माचं सगळं लक्षण
त्याच्या ठिकाणी प्रगट झालं, याकरिता त्याला देहाचा परित्याग करावाही लागला नाही. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण. 39व्या ओळीचे 2 अर्थ होऊ शकतात. एक महात्मा असा आहे की तनूचा त्याग करतो आणि मग त्याला अमूर्त असणाऱ्या परब्रह्माचं लक्षण प्राप्त होतं. जर देहाचा परित्याग होत असेल तर त्याला विदेह कैवल्य म्हणतात. आणि तनुत्यागे विन, देहाचा परित्याग न करताही परब्रह्माचं सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म असं लक्षण ज्याच्या ठिकाणी प्रगट होतं त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात. फरक एकच आहे, देह आहे म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतात. प्रारब्ध संपल्यानंतर देह पडला की त्यालाच विदेह कैवल्य असं म्हणतात. घट नावाची उपाधी आहे, तोपर्यंत त्याला घटाकाश असं नाव आहे. आणि घट फुटला की त्यातला आकाश महाकाश स्वरूपच आहे. वास्तविक पाहिलं तर घटातलं आकाश घटामध्ये असतानासुद्धा महाकाश स्वरूपच आहे, पण उपाधी म्हणून व्यवहार करावा लागतो. तसा महात्मा देहाच्या उपाधीत असतानासुद्धा परब्रह्मच आहे, फक्त म्हणावं लागतं की तो जीवनमुक्त आहे. आणि त्याचा देह एकदा सुटला की त्याचे प्राण लोकांतराला न जाता परब्रह्माच्या ठिकाणी विलीन होतात. मग आता प्राणच नाही तर पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. आणि खरं असं आहे, जेव्हा या महात्म्याला ब्रह्मज्ञान झालं लगेचच्या लगेच त्याचा देह काही पडत नाही. नाहीतर ब्रह्मज्ञान झालं नाही म्हणे बाद झाला देहाचा, जगताचा बाद झाला आणि त्याचा देह पडला तर मृत्यू प्राप्त होईल. मृत्यू प्राप्त जर झाला तर ब्रह्मज्ञानाकडे प्रवृत्त कोण होईल? कोणी होणार नाही. लोक म्हणते नको बाबा, इथं आपलं सुखी करावा संसार, संसारामध्ये सुखी राहू, असोनी संसारी, संसारात राहू. ब्रह्मज्ञान चुकून कानावर आलं आणि आपला निश्चय झाला अहम ब्रह्मास्मी, दुसऱ्या क्षणाला देह सुटतो की नाही. त्यामुळे ब्रह्मज्ञानाकडे कोणी प्रवृत्त होणार नाही असा त्याचा अर्थ नाही. ब्रह्मज्ञानाने देहाचा बाध होतो म्हणजे देह खोटा ठरतो. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणशे भास तसे, एवढं फक्त होतं. ब्रह्मज्ञान तत्वाचं ज्ञान करून देतं, जे खरं आहे ते खरं सांगतं. म्हणून परमार्थ हा विचाराचा आहे. गुरुवरे बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात की परमार्थ हा विचाराचा आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर किंवा आध्यात्मिक झाल्यानंतर बदल विचारात होतो, परिवर्तन मनात होतं, व्यवहारात बदल होतो. कारण आत्मज्ञानाचा अधिष्ठान असेल तर त्याचा व्यवहारसुद्धा चांगल्या प्रकारे सुचारू स्वरूपाचा होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर देहपात जर होईल, ब्रह्मविद्या कोण संपादन करेल? देहपात होत नाही, ते प्रारब्धाने घडतं. दुसरा भाव असा आहे, ज्याला खरं ब्रह्मज्ञान झालं, जर कदाचित त्याचा देह दुसऱ्या क्षणाला पडला तर आगामी काळामध्ये अनेक साधकाला ब्रह्मज्ञान कोण करून देईल? कारण ज्याला ब्रह्मज्ञान झालं तर त्याचा देह पडला, ब्रह्मविद्येची परंपरा चालू राहणार नाही ना. म्हणून ब्रह्मज्ञानाने फक्त जगताच्या मिथ्यात्वाचा दृढ निश्चय होतो, यालाच बाद असं म्हणतात. आणि असा महात्मा प्रारब्ध बलाने जोपर्यंत त्याचा कर्मशेष आहे तोपर्यंत देहात राहतो, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून ब्रह्मविद्या संप्रदाय अविच्छिन्न राहावा, ब्रह्मविद्येचा प्रवाह एका अंतकरणातून दुसऱ्या अंतकरणामध्ये संक्रमित व्हावा, याकरिता तो महात्मा जीवन आणि म्हणून त्याचे उपकार आहे. आणि तो महात्मा दिसला म्हणून तर ज्ञानाचं ऐश्वर पाहायला मिळतं. नाहीतर तो जर दिसलाच नाही आपल्याला तर अमानित्वम, अद्वेष्टा सर्वभूतानां, निर्माण मोहा, जितसंग दोषा, ही लक्षणं कळणार कुठं? त्याच्यामुळंच तर ती कळतात ना, दुसरं त्याला काही कारण नाही. आता असा महात्मा जरी आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला, कारण ज्ञानोबराय काय म्हणतात, ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. निष्काम कर्मयोगाशी जोडलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी परब्रह्माची सगळी लक्षणं प्रगट झालेली दिसतात. याचा अर्थ काय झाला?
परब्रह्माची लक्षणं दिसतात म्हणून तो परब्रह्म आहे, पण देहाचा त्याग नाही झाला म्हणून तो शरीरी आहे. मग आता तो शरीरधारी शरीरी आहे का परब्रह्म आहे, तर तत्संबंधाने दोन प्रकारचा विचार. व्यवहार करतो तर व्यावहारिक माणसं त्याला व्यवहारी म्हणतात, आणि लक्षणाने पाहिलं तर भगवान म्हणतात आम्हाला तो परब्रह्म वाटतो. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. एरवी विचार केला तर त्याच्या स्वरूपस्थितीचा विचार कोणालाही करता येणार नाही. म्हणून जो मनुष्य तत्त्वज्ञानी झाला ना, त्याला दुसऱ्या तत्त्वज्ञानी पुरुषाचे लक्षणं कळतात. किंबहुना ही लक्षणं दुसरा तत्त्वज्ञानी झाला की न झाला हे पाहण्यासाठी नाही, आपण किती पाण्यात आहे किंवा अजून आपल्याला किती मोठा प्रवास करायचा आहे याचं निरीक्षण करण्यासाठी आहे, हे दुसऱ्यांचं परीक्षण करण्यासाठी नाही. स्वामी महाराजांचं वाक्य बाबा सांगतात, ही लक्षणं दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही, तर ती आपल्याकडं किती बांधली किती नाही यासाठी तो विचार विस्ताराने आलेला आहे. म्हणून शरीर परित्याग नाही करत, व्यवहारी दिसतो. आणि परब्रह्माची लक्षणं अंतःकरणात सगळी प्रगट झाली, बोधाच्या दृष्टिकोनातून तो परब्रह्म आहे. मग असा महात्मा व्यवहार सगळ्या प्रकारची करतो. आणि खरं असं आहे, बाह्य दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तत्त्वज्ञानी कोण आहे हे कोणालाही कळू शकत नाही. आगम आणि निगमाला जिथं कळणार नाही तिथं सामान्य पुरुषाचं काय लक्षण आहे. म्हणून तत्त्ववेत्ता फक्त दोघाला कळतो. एक तर जो स्वतः तत्त्ववेत्ता झाला त्यालाच तत्त्ववेत्ता कळतो, म्हणजे संतांना संत कळतात. दुसरा प्रकार आहे देवाला कळतात. म्हणून तो कोबरांची प्रार्थना आहे, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोणी. खुणा म्हणजे लक्षण, ते महात्म्याच्या आत आहे, ते लक्षण प्रगट करून मला त्यातलं वर्म दाखवा. देवालाच का प्रार्थना केली, आपण नारायण आहात. सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे आपल्याला सगळी लक्षणं कळू शकतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. म्हणून एक तर ती लक्षणं देवाला कळतात, नाहीतर दुसरी संतांना कळतात. सामान्य पुरुषाला कधीही महात्मा कळू शकत नाही. नारद महर्षींनी याकरता एक शब्द वापरला आहे, महत्संगस्तु दुर्लभहा अगम्याहा अमोघश्च. एक तर दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, मिळत नाही. मिळाले तर कळत नाही, न कळता मिळाले तर त्यांचा सहवासही वाया जात नाही. अशी व्यवहारातले कितीतरी उदाहरणं आहे की ज्यांच्या जीवनामध्ये महापुरुषांचा सहवास मिळाला, त्या व्यक्तिमत्वाचं पूर्वजीवन आणि यानंतर सहवासानंतरचं उत्तर जीवन यामध्ये तफावत दिसते किंवा आपल्याला फरक दिसतो. हा सहवासाचा परिणाम आहे. म्हणून त्या महापुरुषाचं लक्षण फक्त देव सांगू शकतात किंवा संत सांगतात, बाकी सामान्य पुरुषाला हे कळू शकत नाही. अगम्य आहे, पण वाया मात्र जात नाही, अमोघ आहे. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. एरवी म्हणजे शरीराचा परित्याग न करताही परब्रह्माची संपूर्ण लक्षण त्याच्या ठिकाणी दिसतात, ही एक बाजू आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर एरवी शब्द आला की दुसरी बाजू सांगतात. एका बाजूने तो कसा आहे, सगळी परब्रह्माची लक्षणं. आता परब्रह्माचं लक्षण कोणतं आहे, सत्यम सत्स्वरूप आहे, ज्ञानम चित स्वरूप आहे, आणि अनंतम म्हणजे आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हे परब्रह्माचं लक्षण आहे, आणि ते त्याच्या ठिकाणी पूर्णतया अनुभवाला येतं. ही त्याची एक बाजू बोधाची, आणि म्हणजे ही पारमार्थिक बाजू. आणि दुसरी व्यावहारिक बाजू पाहिलं तर एरवी अनेकांची परी. परी म्हणजे प्रमाणे, अनेकांची परी म्हणजे इतर लोकांप्रमाणे. इतर लोक व्यवहार करतात, तोही व्यवहार करतो. महापुरुषाचा व्यवहार बंद नाही होत. बरं, प्रारब्ध आणि ब्रह्मज्ञान सोबत चालू शकतं. प्रारब्धाने व्यवहार होतो आणि ब्रह्मज्ञानाने समजूत बदलते. म्हणून प्रारब्ध सुखदुःख देण्याकरता प्रबळ आहे, आणि ब्रह्मविद्या सुखदुःख देणाऱ्या प्रारब्धाला मिथ्या ठरविण्यामध्ये प्रबळ आहे. प्रारब्ध म्हणतं मी सुखदुःख देणार,
आणि ब्रह्मविद्या म्हणते सुखदुःख किती दे मी त्याला खोटं समजणार. म्हणजे खोट्यापासून सुद्धा आनंद होऊ शकतो का? होऊ शकतो. खोट्यापासून दुःखही होऊ शकतं. त्याच्यात काय आहे? फक्त ते खोटं तात्पुरतं खरं मानावं लागतं. जुन्या काळामध्ये चित्रपट असायचा, आताही आहे. ज्ञानोबांनी सुद्धा ते वर्णन केलं आहे. स्वमायेचे आड वस्त्र लावून एकला खिळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आड वस्त्र म्हणजे पट, 84 लक्षाचं चित्र म्हणजे चित्रपट. जुन्या काळातलंच आहे. मग आता त्या पट्टीचे अग्निहोतांश ज्ञानोबा म्हणतात. त्या पटावर हनुमंतराने लंका जाळली असं चित्र दिसतं की नाही? मग धडधडीत अग्नी पेटलेला दिसतो आपल्याला, पेटलेला दिसतो की नाही? मग काही कोणी त्या टी व्हीवर पाणी ओततं का? किंवा अग्निशमन दलाला फोन करतं का कोणी? नाही. कारण तो फक्त दृष्टीचाच आभास आहे, फक्त आभास आहे. आणि मग कधी कधी त्याच टी व्हीवर आपल्याला भगवान परमात्म्याला वसुदेव घेऊन निघाले, मंद मद पडे पाऊस, यमुनेला पूर आला, तर काही माणसं लगे पुराची तयारी करतात का? नाही, कारण ते दिसण्यापुरत आहे. पण काही काही माणसाला खरं वाटतं बरं. ते रावण साधूच्या वेशात आला, भिक्षाम देही भवते भिक्षाम देही, साधूच्या वेशात आला. पण लक्षात आलं आपलं सगळं ताब्यात आहे, जे सगळ्या देवावर सत्ता आहे आपली. लक्ष मनाचे रेषा काही आपल्याला उल्लंघन करता येणार नाही. लक्षात आलं. पण घेऊन तर जायचं जानकी मातेला. मग तो त्या ओट्यावर बसला. जानकी मातेनं सांगितलं महात्मन भिक्षा ग्रहण करा. तर तो हात जोडून म्हणतोय असे मुद्रा लावून, आता मला समाधी लागली, भंग करून, म्हणजे बोलण्याकरता तयार आहे, समाधी लागली, नाटक करतो आहे, दांभिक आहे. आता ते नाईलाज झाला. आणि तेवढ्यात तो एकटी सीतामाता, अबला असणारी स्त्री, पंचवाटिकेमधून तो अपहरण करतो की नाही असं एका भाविकाने पाहिलं. आणि तो नेमका समोर बसला होता, पडद्याच्या समोर. ते साधूचा वेश परित्याग केला, रावण मूळ स्वरूपात प्रगट झाला. मग त्याचं ते राक्षसी हसणं पाहिलं. ज्याला ते खरं वाटलं ना त्याने पायातला जोडा काढला, मारला फेकून. कोणाला? पटाला. त्याला वाटलं मी रावणाला मारतोय. दिसतं की नाही? म्हणजे ते खोटं आहे, पण खरं मानलं की सुखदुःखाचा व्यवहार घडू शकतो. सांगायचा काय भाव आहे? ज्याप्रमाणे चित्रपटावर पदार्थ खोटा आहे, खोट्याचा निश्चय ब्रह्मज्ञान करून देतं. आणि त्या खोट्याचा सुद्धा सुखदुःखाचा व्यवहार प्रारब्धाने होऊ शकतो. म्हणून एकाच जीवनामध्ये प्रारब्धही असतं आणि ब्रह्मज्ञानही असतं. जसा एक व्यक्ती स्नानाकरिता निघाला, कमरेच्या खाली पाण्यात गेला की थंड स्पर्श आहे, आणि कमरेच्या वरती उन्हाळ्यातलं ऊन तापतं तर उष्णता आहे. जसा एकाच व्यक्तीला एका काळात उष्णता आणि शीतलता अनुभवाला येते, तसं ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये एकाच काळामध्ये प्रारब्धाने सुखदुःखही होतात, परिणाम मनार नाही होत. आणि त्याची ब्रह्मविद्येचा निश्चय हे सगळं खोटं आहे असाही असू शकतो. मगमी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र देखोनी न देखे प्रपंचा हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी ऐकोनी नायिके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तो शिन वाटत असे असा व्यवहार घडू शकतो. तो व्यवहार ज्ञानोबा सांगतात. एरवी आनिकांची परी, आनिक म्हणजे अज्ञानी पुरुषाप्रमाणे तोही एक शरीरी, तो सुद्धा एक शरीरीच आहे किंवा शरीरामध्ये राहतो आहे. अशेषाही व्यापारी वर्तत दिसे. अशेष म्हणजे पूर्ण, देहाचे सगळे व्यापार, कर्मेंद्रियाचे 5, ज्ञानेंद्रियाचे 5, मनाचे संकल्प विकल्प, प्राणाचा व्यापार, बुद्धीचा व्यापार, विचार करणं, या सगळ्या व्यापारामध्ये वर्तन करत असताना तो दिसे. बरं, हे महत्त्वाचं आहे. वर्तत दिसे हे कोण? अज्ञानी पुरुष पाहतात. मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणते. 2 अर्थ आहे. लोक त्याला वेड म्हणतात, करता म्हणतात, किंवा पिशे लोक करता म्हणते, वेडे लोक त्याला करता म्हणतात, असाही आपल्याला अर्थ करता येईल. सगळ्या प्रकारचे तो व्यापार करतोय, सगळे व्यापार. जर असा ज्ञानी महात्मा जनकाप्रमाणे राजा असेल, राज्य कारभार चालवे. प्रभू रामचंद्र जनकाप्रमाणे राज्य करे.
जर भगवान श्रीकृष्णाप्रमाणे असेल, प्रारब्ध बलाने सगळ्या भोगाचा स्वीकार करेल. विरक्तीचं प्रारब्ध असेल तर शुकाचार्याप्रमाणे वनात जाईल. नारद महर्षीप्रमाणे असेल तर मग कळी लावू शकतात. हे सगळं कळू शकतं. अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. ते वर्तन करत असताना, वागताना दिसतात. कोणते कोणते व्यापार करतात? तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे. परितेतीचा सर्वथा नोहे, नवल देखे. अर्जुना त्याचं आश्चर्य आहे. आता ज्ञानी महात्मा झाला म्हणजे बदल काय होतो? ज्ञानी पुरुषाच्या मस्तकावर एखादं शिंग येतं का? असं काही नाही. तो सामान्य पुरुषाप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. तोही नेत्री पाहे. तो सुद्धा डोळ्यांनीच पाहतो आहे. श्रवणी ऐकतो आहे. कानाने श्रवण करत आहे. नेत्राने पाहतो रूप नावाचा विषय. श्रवणाने ऐकतो आहे शब्द नावाचा विषय. मग अज्ञानी पुरुषसुद्धा हेच करतो की नाही? परंतु फरक आहे. तेथीचा सर्वथा नोहे. तेथीचा म्हणजे पाहत असताना पाहणारा तो नाही, आणि ऐकत असताना मी ऐकणारा आहे असा कर्तेपणाचा भाव सर्वथा सर्व प्रकारे त्याच्या ठिकाणी नाही. हे त्याचं आश्चर्य आहे. का दुसरा भाव सांगून जातो, महात्मा नेत्राने पाहतो आणि सामान्य पुरुष नेत्रानेच पाहतो की नाही? मग फरक काय आहे? एक फरक आहे, सामान्य पुरुष जेव्हा नेत्राने पाहतो तेव्हा त्याची दृष्टी कार्यावर असते, आणि महात्मा जेव्हा नेत्राने पाहतो तेव्हा त्याच्या नेत्रामध्ये एवढी ताकद आहे की तो कार्याला न पाहता कार्याचं कारण किंवा कारणाचंही अधिष्ठान तिथपर्यंत पाहतो. एखादा व्यक्ती समजा आता दिवाळीचा कालावधी जवळ आलेला आहे. या कालावधीमध्ये अलंकार विकत घेतले जातात की नाही? सोनाराच्या दुकानामध्ये एखादा व्यक्ती जातो. गेल्यानंतर सामान्य पुरुषाची दृष्टी अलंकारावर असते. अलंकाराची तो आकार पाहतो, रचना पाहतो, आणि सोनाराची दृष्टी मात्र अलंकाराची नसते, ती त्याची असते सुवर्णाची. दोन प्रकारची दृष्टी आहे. तसं जगताकडे पाहत असताना सामान्य पुरुष जगताकडे पाहतात आणि महात्मे जगाकडे न पाहता जगदीशाकडे पाहतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून त्यांची दृष्टी तोही नेत्री पाहे. परंतु डोळ्याने पाहत असताना सुद्धा मी पाहणारा आहे हा कर्तेपणाचा भाव नाही. डोळे पाहतात, मी फक्त त्याचं प्रकाशन करतो. विचारसागरामध्ये एक उदाहरण आलं आहे बघा. जगातले सगळे व्यवहार घडतात ना, त्या व्यवहारामध्ये त्रिपुटी असते. त्रिपुटीचे सगळे व्यवहार परमात्म ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित केले जातात. उदाहरण त्याकरिता दिलं आहे कंदिलाचं. जुन्या काळातलं उदाहरण आहे. त्या कंदिलाच्या काचेच्या आतमध्ये मुख्य ज्योत प्रकाशित असते. आता त्या ज्योतीतला प्रकाश काचेमध्ये येतो, काचेपासून बाहेर पसरतो, आणि पसरल्यानंतर एखाद्या पदार्थाला व्यापतो. ज्या पदार्थाला व्यापलं तो पदार्थ ज्ञेय आहे. ज्ञेयापासून काचेपर्यंत प्रकाश ज्ञान आहे, आणि काचेमध्ये आलेला प्रकाश ज्ञाता आहे. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हा सगळा व्यवहार आहे. ही त्रिपुटी आहे. परंतु या त्रिपुटीचं प्रकाशन कोण करतं? कंदिलाच्या आतमध्ये असणारी मुख्य ज्योत. जर ती मुख्य ज्योत नसेल तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याचं प्रकाशन होणार नाही. तसंच जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो ना, मी घट जाणला, पंचदशीकाराने उदाहरण दिलं आहे. मी ज्ञाता आहे, जाणला ज्ञान आहे, आणि घट ज्ञेय आहे. अगोदर चिदाभास फक्त अयम घटः असं ज्ञान करून देतो, पण त्याच्यानंतर मी घट जाणला या त्रिपुटीचंही प्रकाशन करणारं कोणतं तरी चैतन्य आहे. मग त्या चैतन्य ते चैतन्य त्याला प्रकाशित कोण करतं? ते स्वयंप्रकाश आहे, ते साक्षी रूपाने आहे. पण जगातल्या सगळ्या त्रिपुटीचा व्यवहार घडतो त्या चैतन्याच्या प्रकाशावर. म्हणून तो म्हणतो आहे की हे पाहणारा मी नाही, पाहणारा त्रिपुटीचा प्रकाशन करणारा मी आहे. पाहणारे तर नेत्र इंद्रिय आहे. ज्ञान होतं, चिदाभासाला होतं, मी तर स्वयंप्रकाश आत्मस्वरूप आहे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे.
परितेतीचा सर्वथा नोहे नवल देखे. किंवा एक व्यवहारातलं उदाहरण आपण पाहिलं होतं. एक महात्मा रस्त्याने चालले, जाता जाता त्यांचे माडीवर नजर गेली. लावण्यवती असणारी स्त्री नुकतीच आपलं ते केशभूषा रचना करत होती, शृंगार करत होती. महात्म्याने स्थिर होऊन तिच्याकडे पाहायला सुरुवात केली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. त्याने आपलं चुकलं राव, आपण चुकीच्या प्रवचनाला आलो. काय असे लोक लगेच तर्कवितर्क करतात, संशय निर्माण होतो. ज्यांच्या प्रवचनाला आपण आलो तिथं त्या स्त्रीचं सौंदर्य पाहून स्थिर झाले, पुढचा प्रवास नाही करत, असे लोक चर्चा करतात. ते चर्चा शिष्याने ऐकली आणि शिष्याने महात्म्यांना सांगितले, गुरुजी आपल्याविषयी लोक असं म्हणतात. गुरुजी म्हणले, लोक काही म्हणू शकतात, लोकांचं काम आहे म्हणणं. म्हणे मग तुम्ही तर स्त्रीकडे एकटक पाहता, मी स्त्रीकडे एकटक नाही पाहत, तोही नेत्रीप आहे. परितेतीचा सर्वथा नोहे नवल देखे. म्हणून पाहता कुणाकडं? त्या महात्म्याने उत्तर दिलं, या स्त्रीच्या ठिकाणी जर एवढं सौंदर्य असेल तर हिचंच सौंदर्य निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर असेल, मी त्याच्याकडे पाहतो आहे, मी ती कल्पना करतो आहे. सामान्य पुरुषाची नजर फक्त पदार्थावर आहे आणि महात्म्याची दृष्टी मात्र उपहित चैतन्यावर. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत आहे, तो कानाने ऐकतोच आहे ना. परितेतीचा सर्वथा नोहे नवल देखे. काय काय व्यवहार आहे पुढे? स्पर्शाशी तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथे. नेत्रीप आहे रूपविषय, श्रवणी ऐकतो आहे शब्दविषय, यानंतर स्पर्शाशी तरी जाणे स्पर्शविषय, परिमळ सेवी घ्राणे घ्राणेंद्रियाच्याद्वारे सुगंध ग्रहण करतो गंध नावाचा विषय. 4 आले की नाही? आता फक्त एकच विषय राहिला, कोणता? रस नावाचा विषय, तो पुढे येणारच आहे. त्याच्या अगोदर ज्ञानोबाने शब्द ठेवतात, अवसरोचित बोलणे तयाही आथी. बोलणे आथी असं नाही म्हणत ज्ञानोबा आहे. शब्द कसे वापरले बघा. बोलणे आथी म्हणजे तो महात्मा बोलतो आहे. 13व्या अध्यायामध्ये तर असं म्हटलंय, पहिल्यांदा तो बोलतच नाही, तेव्हा बोलणेचे नाही. बोलो म्हणो जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. बोलायचंच नाही म्हणे. जर आपण बोललो तर आपला शब्द कोणाच्या अंतकरणाला खुपू शकतो आणि अंतकरणस्थ असणारा परमात्मा त्याला वेदना होईल, बोलायचंच नाही. मग कदाचित प्रार्थना केली तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, मग प्रार्थीला विपाय कदाचित. त्याला जर लहर आली तर बोलन, नाहीतर मग प्रार्थना करा, काही करा, बोलतच नाही. तो बोलण्याचे नाही आता देवावे न काही, किंवा आता नका मज पाशी वधो प्रपंचाच्या विषयी, म्हणून बोलत नाही. पण प्रार्थना चांगली केली, जर अत्यंत प्रेमाने बोलू लागला तर परिसत्या होय माये बाप. श्रवण करायला असं वाटतं माझे मायबाप माझ्याशी बोलता, की नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगा पै असळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. किती उदाहरण दिले? 3. एकतर मायबापाप्रमाणे बोलतो, किंवा गंगाजल आपल्यावर उसळलं आहे, किंवा मूर्तिमंत नाद ब्रह्म व्यक्त झालं. 3रं-4थं उदाहरण, त्याच्या बोलण्यामध्ये असणारी सत्यता कशी आहे? पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साचा आणि मवाळ. आपण ही वही म्हणताना अर्धीच म्हणतो ना, तैसे साचा आणि मवाळ. पण तैसे शब्दाला पाठीमागच्या जैसे शब्दाची अपेक्षा असते. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साचा आणि मवाळ. मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एकतर बोलत नाही, पण बोलू लागला तर साच, मवाळ, मोजकं, रसाळ किंवा शब्द म्हणजे अमृताच्या लाटा, इतक्या विशेषणाने तो बोलतो. पण ज्ञानोबा काय म्हणतात? बोलणे आथी. त्याला बोलणं आहे, नाही, नुसतं बोलणं नाही, उचित बोलणे आथी. उचित पण नाही, अवसरोचित बोलणे आथी. म्हणजे उचित म्हणजे योग्य तर बोलतोच, पण नुसतं योग्य नाही बोलत, अवसरोचित, प्रसंगाला उचित असणारं तो बोलणं बोलतो. मला ही अर्धी ओवी आठवली ना, गुरुवारी श्री मारुती बाबांची आठवण होते. अवसरोचित बोलणे तया याथे. कोणत्याही कार्यक्रमाचं अध्यक्षपद बाबांकडे असेल, ते व्यवहारामध्ये घडतं. आपला पारमार्थिक आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर मग योग्य आहे, पण कधी कधी राजकीय कार्यक्रम असतात,
किंवा सत्काराचे, नागरी सत्काराचे कार्यक्रम असतात, अशा प्रसंगाला काय लोक बोलतात, ज्याच्या सत्काराकरता आपण आलो त्याचं काही सांगत नाही, स्वतःचंच ते तर सांगतात कधी कधी लोक. म्हणजे प्रसंग आठवत नाही त्यांना. आणि बाबा अध्यक्ष भाषण करतात, 2-3 मिनटामध्ये सगळं बोलतात, सगळ्या विषयाला स्पर्श करतात. अवसरोचित बोलणे तया याथी. स्पर्शही त्यांना कळतो. परिमळ सेवी घ्राणे. काय ज्ञानी पुरुषाचे सगळे व्यवहार आहे ना, ओरून पाहिले तर सगळे अज्ञानी पुरुषाप्रमाणेच वाटतात, सगळे बाहेरून पाहिलं तर. परंतु अंतःकरणाच्या विचाराच्या भूमिकेतून पाहिलं तर त्याचा बोध मात्र काही वेगळाच आहे. अवसरोचित बोलणे तयाही आथी. प्रसंगाला उचित असणारं बोलणं त्याच्याकडे सुद्धा आहे. आहाराते स्वीकारी त्याच्यावेते परिहरी. निद्रेची अवसरी निधीचे सुखे. ते अवसरोचित बोलणे, एक उदाहरण आता आठवलं. विसोबा चाटी यांनी मुक्ताईंना ते रांधणं मिळू दिलं नाही मिळू दिलं. मग आता मांडे भोजन तयार करायचं. मुक्ताई आईसाहेब रडत रडत आल्या. ज्ञानोबरांनी विचारलं काय झालं? म्हणे कधीच नाही. निवृत्ती दादांनी मांडे भोजन करण्याची इच्छा प्रगट केली. सामुग्री सगळी आहे, मांडा तयार करण्याकरता रांधणं लागतं ना, ते आपल्या जवळ नाही. म्हणजे तू फक्त सामुग्रीची तयारी कर, ते मांडा कसा भाजायचा त्याची तयारी मी करतो. अग्नी प्रज्वलित केला, पाठीवर मांडा टाकल्याबरोबर तो तरारून असा फुगून यायचा. विसोबांना असं वाटलं की आपण रांधणं मिळू दिलं नाही तर त्या पात्राच्या अभावी हे मांडे भोजन कसं करतात, याची गंमत आपण पाहू. तो ताटीजवळ झोपडीच्या जवळ आला आणि खिडकीतून पाहू लागला. लक्षात असं आलं, अरे आपण तर सामान्य रांधणं दिलं नाही, यांनी तर आपल्या ठिकाणी असणारा योगाग्नी प्रगट केला, उगाच आपण यांचा छळ केला. मग आता आपण क्षमा याचना केली पाहिजे. आणि जोपर्यंत यांच्या पात्रातलं उष्ट आपण खाणार नाही तोपर्यंत आपला काही उद्धार होणार नाही. मग आता काय करायचं? उष्ट तर भक्षण करायचं आहे. म्हणून त्या प्रसंगाला विसोबाजी आले, त्यांनी बळजबरीनं प्रवेश केला. ज्ञानोबरांच्या पात्रातलं भोजन, उष्ट भोजन खाण्याला सुरुवात केली. उष्ट भोजनावर अधिकार भूतांचा असतो. भूत, प्रेत, पिशाच हे अशुद्ध किंवा उष्ट अन्न खात असतात. पण जेवण करताना कधी पात्रावरून उठू नये ना, तसा नियम आहे. आपण जर पात्रावरून उठून गेलो परत जेवायला बसलो तर आता आपण जेवत नसतो, भूतही आपल्याबरोबर जेवत असतात. म्हणजे दिसत नाही, जेवतात मात्र. म्हणून तर माणसं व्यवहार वेगळा करतात ना नंतर. त्याचं कारणच ते आहे, एकमेका देव मुखी असा तो व्यवहार घडतो आहे. म्हणून उष्ट अन्न खाऊ नये. तामसी अन्न आहे ना, उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. ज्ञानोबा विसोबांना काय म्हटले? अरे असा खेचराप्रमाणे काय वागतो, खेचराप्रमाणे काय भक्षण करतो. मागे सर, अवसर आणि उचित बोलणं. खेचराप्रमाणे काय वागतो, मागे सर. उचित बोलले ना, मागं सर म्हटले तर त्या उचित बोलण्याचा परिणाम असा झाला, विसोबाने तो शब्द झेलला. म्हणजे ज्ञानोबाने आपल्याला काय म्हटले? मागे सर. मग स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देव यांच्याही मागे सरकले. अवसरोचित बोलणे तयाही आती. प्रसंगाला उचित बोलले की नाही, पण उपदेश प्राप्त झाला. प्रसंगाला योग्य बोलणं हे सगळ्यांना जमत नाही. कधी कधी व्यक्तीला शब्द उचित आठवतात पण ते प्रसंगाला योग्य नसतात. सगळीकडे काही ब्रह्मज्ञान सांगायचंही नसतं. नाहीतर कधी कधी आपण जर एखाद्या व्यक्तीला सांगायला गेलो ना, काही माणसं शोकमग्न असतात आणि तिथं आपण सांगायला गेलो, शरीर जाता आगवे, नाशिवंत स्वभावे, अंतवंत इमे देहा, अशोचान अनुशोचस्तो, तर ते रडता शांत नाही होत, जास्त मोठ्या स्वर लावतात. ते असं घडतं की नाही? व्यवहारात नियम आहे बघा असा. काही माणसं भांडणं करतात आणि आपण म्हणलं ना दे सोडून, त्याला अजून अवसान येतं. ते मला सोडा होतो मी, असं होतं. तसं एखादा व्यक्ती रडत असेल आणि आपण त्याच्या पाठीनं हात फिरला, शांत हो, जास्त मोठ्या रडतं ते, असं घडतं. अवसरोचित बोलणे हे सगळ्यांना शक्य होत नाही. अवसर काय आहे, उचित शब्द काय वापरावे ते बोला. ही
अवसरोचित बोलणे सूत्र आहे. आणि या सूत्राचा विस्तार 13व्या अध्यायामध्ये वाचिक अहिंसा सांगत असताना केला आहे बघा. प्रसंगाला योग्य असणारं बोलणं हे त्याच्याकडे सुद्धा असतं. आहाराती स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीचे सुखे. एक एक शब्द महत्त्वाचा आहे. आहाराते स्वीकारी, ज्या ज्या इंद्रियांच्याद्वारे जो जो विषय ग्रहण केला जातो तो तो त्या त्या इंद्रियांचा आहार असतो. कानाने ऐकणं कानाचा आहार, डोळ्याने पाहणं नेत्रेंद्रियाचा आहार, रस चाखणं रसनेंद्रियाचा आहार. पण आहार शब्दाचा प्रसिद्धार्थ म्हणजे फक्त खाणं. प्रसिद्धार्थ हा आहे आहाराते स्वीकारी. भिक्षापात्राच्या प्रसंगाला जर कोणी आहार दिला तर स्वीकारी, प्रतिकार नाही करत तो. या बाबतीमध्ये दुराग्रह नसावा. प्रारब्ध बलाने आणि त्याचा अनुभव येतो बरं. कधी कधी मला चांगला अनुभव आलेला आहे. एकदा मी डॉक्टर बाबांचा सांगून जातो विशेष आला म्हणून. डॉक्टर बाबांचा पाठ सुटला आणि मला एका ठिकाणी आमंत्रण होतं. ते म्हणजे 11:30पर्यंत या. मग मला काय माहिती 11:30पर्यंत त्यांना गॅसच मिळाला नाही हे मला माहिती नव्हतं. योगायोग असा माऊलींच्या मंदिरापाठीमागून मी चाललो. आपले एक गुरुबंधू मधुकरी घेऊन आले आणि त्याने आग्रह केला, बरं चला म्हणे जेवायला. म्हटलं मला आमंत्रण आहे. मधुकरीचा प्रसाद आहे घ्या म्हणे, सुंदर तुम्हाला आवडणारी भाजी आलेली आहे. आमचा दुराग्रह. मी म्हटलं नाही नाही मला जेवायला जावं लागलं. 2दा 3दा विनंती केली. त्याने जोगमारा संस्थेमध्ये गेलं की मधुकरी सुटणार आहे, पहिला नैवेद्य तुम्हाला चला. खूप आग्रह केला, नाही म्हटलं मी. त्या दिवशी मला 11:30ला जेवण होतं, 11:15ला 11:30ला मला 2:30ला जेवण मिळालं. खरं तर हा स्वीकारला गेला पाहिजे होता. म्हणून एखादा व्यक्ती आता जर मला म्हणा जेवायला चला, नाही म्हणत नाही लगे तुम्ही काही कोणी म्हणू नका, मी सहज म्हणलं. आहाराते स्वीकारी. आहार जर आला ओघा प्रारब्ध बलाने जर आला ना स्वीकारी, तर दुराग्रह म्हणत नाही, स्वीकारतो. हां, योग्य आहार घ्यायचा. अवसरोचित आहाराते स्वीकारी, हा असा त्याचा अर्थ करायचा. आहार आला प्रारब्ध बलाने स्वीकार करतो, तक्रार नाही करत. ते भरतांनी ज्या राज्याचा त्याग केला, दुसरा जन्म हरणाचा, पण स्मरण झालं उनिवेचं. तिसरा जन्म मिळाला ब्राह्मण कुळामध्ये. अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचं म्हणून नाव पडलं जड भरत. होते ज्ञानी पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहू लागले, जड भरत नाव. तर आई वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या घरचे लोक त्यांना कधी कधी करपलेला भात द्यायचे, कारण काम तर काही करत नाही. शेळ्या भाकरीतही तोच आनंद, करपलेला पदार्थ मिळाला तरी तोच आनंद, तक्रार नाही. कारण भुकेच्या प्रसंगाला कोंडा मिळो अथवा मांडा मिळो, नाथमहाराजांची ओवी आहे. मांडा मिळाला तरी आनंद आणि कोंडा मिळाला तरी आनंद. आहाराते स्वीकारी. त्यजावे ते परिहरी. परिहरी म्हणजे टाकणे. ज्याचा त्याग करायचा त्या सगळ्या निषिद्ध पदार्थांचा तो त्यागही करतो. निद्रेची अवसरी, जर झोप आली, पाठात नाही, निद्रेची अवसरी अवसर आहे झोपेचा. निद्रेच्या अवसरी म्हणजे काय बरं? निद्रेचा अवसर खरा कोणता आहे? अवसर म्हणजे वेळ रात्रीचा. दिवस हा देवाने झोपे करता निवडलेलाच नाही. जाग राहावं जाग. पण माणसं म्हणतात मी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस. त्याच्यातून त्याला पराक्रम नाही सांगायचा, आळशीपणा सांगायचा. रात्री मोबाईल पाहून जाग राहतो आणि दिवसा झोपा काढतो, असं नाही. निद्रेच्या अवसरी, नैसर्गिक निद्रेचा अवसर कोणता आहे? रात्रीची विश्रांती. किंवा प्रवास करून आला दुपारी झोप घेऊ शकतो, काही नाही. पण शब्द काय वापरला? निधी जे सुखे, तो आनंदाने झोपतो. हल्लीच्या काळामध्ये दुर्दैव लोकांचं आरोग्याचं निरीक्षण सर्वेक्षण जर केलं ना तर सध्याला लोकांना गाढ झोप लागत नाही. त्याला इंग्रजी शब्द आहे साऊंड स्लीप. झोप लागत नाही लोकांना, गोळ्या घेऊन सुद्धा लागत नाही. आणि ज्याचं झोपेचं संतुलन बिघडलं त्याचं आरोग्य बिघडतं. म्हणून सगळ्यात चांगलं काय आहे तर झोप लागली पाहिजे. झोप आणि वेळच्या वेळी भूक लागली पाहिजे. आणि आळंदीचं भाग्य असे दोन्ही चांगले आहे, झोपही चांगली भूकही चांगली. बाहेर नाही लागत एवढी भूक चांगली जशी आळंदीत लागते.
आळंदीत अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. मला अनुभवही चांगला, माझ्याकडनं का बघू. मी सुरुवातीला एकदा गणपतीच्या यात्रेला गेलो होतो, दिंडीला गेलो. आता ते दिंडीच्या मंडळाने ते सगळ्या विद्यार्थ्यांचं जेवण एका गुजराती हॉटेलमध्ये सांगितलं. आणि शहरातले कार्यकर्ते नाही करत, गावाकडच्या स्त्रिया स्वयंपाक करतात. शहरात एवढा वेळच नसतो ना, कारण ते मिरवणुकीमध्ये फिरायचं वगैरे असतं त्यांना, ते फोटो वगैरे निघतात, ते वेळ नसतो त्या. सहज गावाकडच्या महिला करतात स्वयंपाक. मग ते ऑर्डर दिली मंडळाने. आणि तो म्हणजे माझ्याकडे जागा सीमित आहे, एका प्रसंगाला 20 लोक बसू शकता, तुमचे विद्यार्थी 40 आहे, 2 टप्पे करा. जाताना 20 गेले, 15-20 मिनिटाने 19च बाहेर आले. एकाचं जेवण चालूच होतं, तो काही आला नाही बघा. दुसरा 20चा टप्पा गेला आणि मग त्यांच्यासोबत तो माघारी आला पहिला. पण त्या मात्र हॉटेल मालकाने सांगितलं त्या मंडळाला, इथून पुढं वारकरी आणत जाऊ नका. म्हण का, आमच्याकडं आले ते मेस म्हणतात ना त्याला, हां, ते आमच्याकडं जेवायला आले तर फार झालं तर लोक 5-6 फुलके खातात, तळ हाता एवढे असतात, 5-6 फुलके खातात. हा जो पहिल्या 20मध्ये गेला होता आणि दुसऱ्या 20मध्ये उठून आला, याने एकट्याने 40 फुलके मारले. 40. पण ते त्याच्यामुळे आळंदीचा अंदाज नाही आहे. 100 लोकांचा स्वयंपाक केला तर 50 शिल्लकच धरायचे. त्याच्यामुळे मी कधी स्टेटस ठेवत नाही, दडपण येतं बाकीच्या लोकांना. असं घडलं. आहारा ते स्वीकारी त्याच्या वेते परिहरी, निद्रेची अवसरी निधीचे सुखे. आळंदीतलं वैशिष्ट्य आहे की नाही, 1000 लोकांचा स्वयंपाक करा पुरत नाही, 1500 लोकांचा करावा लागतो. पण 1500 धरले तर 2000चा करावा लागतो. आणि असं काही नाही की 1500चा धरला आणि 2000चा केला मी पुरतो, असं नाही. ते तुम्ही करत राहा, ते येत राहतात. त्याला अडचण नाही. ते म्हणजे काय आहे, ते ठाकिली आई सागोरू, जसा मागील यावा आणि वारू, समुद्र मिळवणी मिळतच असे, समुद्री गंगा जळसे. असं घडतंय. आहारा ते स्वीकारी त्याच्या आवे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधीचे सुखे. झोप आली त्याची तक्रार नाही, आनंदाने तो विश्रांती करतो. आपुलेनी इच्छा वसे तोही गा चालत दिसे, पै सकल कर्मायसे रहाटे कीर. आपल्या इच्छेला वशीभूत होऊन तोही गा चालत दिसे. अर्जुना, तो चालताना दिसतोय बघ, मग तो चालताना यात्रा करेल नाही, तो जिथं चालेल ती त्याची यात्रा होईल. आद्वयामाचं गमन तो चाले त्याची. तो कुठेही चालला, ज्याप्रमाणे पाण्याचा तरंग किती पळाला तर पाण्याला सोडून पळतो का, नाही पळत. तसा महात्मा किती चालला तर आपल्या स्वरूपाला सोडून जातच नाही. तो चालला जरी जंगलामध्ये तरी त्याची यात्राच आहे. चालत दिसे पै निश्चयाने सकल कर्म ऐसे राहटे कीर. सगळ्या प्रकारचे कर्म अशा प्रकारे निश्चयाने राहटे वागतो करतो आहे. भगवान ज्ञानोबा म्हणतात, हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छवासादिक आणि निमिषोन्निमिष आदी करुणी पार्थातयाचे ठाई. हे आगवेचे आती पाही परी तो करता नवे काही. प्रतीती बळे, एकच शब्द महत्त्वाचा आहे. प्रतीती म्हणजे अनुभव, बळ म्हणजे जोर. अनुभवाच्या बळाने, अनुभवाच्या सामर्थ्याने, अनुभवाच्या जोरावर तो करता होत नाही. मग तुम्ही तर सांगितलं सगळे कर्म करतो, व्यावहारिक सत्तेत कर्म करतो, पारमार्थिक सत्तेत काही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जागृतीमध्ये काही नाही करत पण स्वप्नात राज्य चालवतो, मग स्वप्नातलं राज्य चालवलं, जागृतीमध्ये काही वाढ होते का, नाही. सत्ताभेद आहे असा. सगळे कर्म करतो, एक एक काय सांगावं. श्वास घेतो, उच्छ्वास श्वास टाकतोही, निमिषोन्निमिष डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापही करतो. सगळे कर्म तो करतो आहे. पार्थातया आघवी आती पाही. आघवीची सामान्य पुरुषाप्रमाणे त्याच्या ठिकाणी सर्वच्या सर्व कर्म दिसतात, फक्त दिसतात. पाही पहाप तू अर्जुना, परंतु तो करता प्रतीती बळे काही नव्हे. प्रतीतीच्या बळावर, अनुभवाच्या भूमिकेतून तो मात्र कधीसुद्धा करता होत नाही. आणि अज्ञानी पुरुष कधीकधी नसत्या छंदे प्रकृती करी कर्मे, तो म्या केली मने भ्रमे. कर्म करते प्रकृती,
तो आपल्या माथ्यावर ओझं घेतोय. बाबा एक उदाहरण सांगतात. एक मनुष्य एक गाईच्या पाठीमागं गाई चारणारा, म्हशीवर प्रेम, म्हशीला चारायला घेऊन जायचा, पण थोडा विलक्षण होता. तर जाताना बसून जायचा आणि येताना बसून यायचा. पण त्याला एकदा विचार आला, म्हणे दिवसभर म्हैस चरते खरं आहे, पण न जाणू जशी मला रात्री 12 वाजता भूक लागते, मला म्हणजे त्याला भूक लागते, तसं म्हशीलाही भूक लागत असेल, पण थोडा चारा घेतला पाहिजे, गवत घेतलं पाहिजे. एकीकडे म्हैस चरती, दुसरीकडे त्यानं गवताचा भारा बांधला. गवताचा भारा म्हशीवर, हाही पुन्हा म्हशीवर, आणि घरी येऊ लागला. पण विचार आला, अरे राम राम, येताना आपण एकटे होतो, दररोज जाताना एकटे असतो, आणि आज मात्र गवताचा भारा आहे, म्हशीला ओझं होईल. मग काय करायचं? म्हशीच्या पाठीवरचं ओझं त्याने आपल्या मस्तकावर घेतलं, आणि त्याला वाटलं की म्हशीचं ओझं कमी झालं. काय आहे तेवढंच आहे, तेवढंच आहे. तसं प्रकृती कर्म करते, आणि हा मात्र विनाकारण अहंकाराने मी करतोय मी असं ओझं आपल्या मस्तकावर घेतो. परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे, तो करता मात्र होत नाही. करता केव्हा होतो, केव्हा कर्तेपणातून सुटतो? सूत्ररूपाने पुढची ओवी वापरली आहे. जै भ्रांती शेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या. सूत्ररूपाने ओवी बरं, पण या ओवीमध्ये परमार्थाचा सगळा प्रवास आहे. सगळ्या अवस्था सांगता येतात. जै म्हणजे जेव्हा भ्रांतीच्या शेजेवर सुतला, सुतला म्हणजे निजला, झोपला. म्हणजे काय? देहच मी आहे, त्याच्या अगोदर अज्ञान आवरण घ्यावं लागतं. ही भ्रांतीची शय्या आहे, त्या शय्येवर तो झोपला. झोपल्यानंतर मी करता हा विक्षेप, याचं त्याला स्वप्न पडलं. ते स्वप्न सुखे भूतला म्हणजे अज्ञान, आवरण आणि विक्षेप, चिदाभासाच्या 7 अवस्था आहे की नाही, त्यातल्या 3 अवस्था इथं घ्यायच्या. भ्रमाच्या शय्येवर झोपला, झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नच आहे हे सगळं भ्रमातलं. आता जोपर्यंत तो जागा होणार नाही, तोपर्यंत स्वप्नातले सुख दुःख सुटणार नाही. व्यवहारातली जागृती प्रारब्धाने येते, तेव्हाही स्वप्न बंद पडतं. पण मी देह आहे, देह संबंधी माझे आहे, हे अज्ञानजन्य स्वप्न याच्यातून निवृत्त व्हायचं असेल तर त्याला आत्मज्ञानाची जागृती व्हावी लागते. ज्ञानोबा म्हणतात, जै भ्रांती शेजे सुतला, तेव्हा तो स्वप्नाच्या सुखाने भुलला गेला. परंतु श्रीगुरू त्याच्या जीवनात येतात, त्याला तत्त्वमसी महावाक्याने उपदेश करतात. महावाक्याच्याद्वारे मग तो ज्ञानोदयी, ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर चेईला, जागा झाला. म्हणून या तो करता नव्हे काही. ज्ञानाच्या भूमिकेतून जागा झाला आत्मज्ञानाने, आता तो मात्र करता होत नाही. म्हणजे काय? करता हे स्वप्न आहे, आणि या स्वप्नातून जागा व्हायचं असेल तर आत्मज्ञान ही जागृती आहे. ही जागृती मिळाली म्हणून तो करता होत नाही, असा विचार सांगितला. आणखीन काही चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.